ए त्यो निखिल आहे जो तोच वाटतोय। ठीक आहे, गाडी की तिकडे गाडी की बघ, अंगा कॉल नको त्याच्या साईडला घे। अरे निखिल, काय रे काय झालं? अरे दादा तुम्ही, हे बाईक बंद पडली तिसऱ्यांदा। अरे हे पावसा पाण्याचं असंच होतंय बाईकचं। हो ना, आणि नेमकी ऑफिसला जाताना बंद पडली हो। त्यात रिक्षा पण मिळत नाही आणि नवीन जॉब आहे हो माझा। लोड घेऊ नको, मी माझ्या माणसांना सांगतो फोन करून की तुझ्या बाईकचं नियोजन काय लावायचं ते लावतील। हा ए ओंक्या, ते आपल्या कुलदीपला सांग रे, या चौकातनं बाईक घेऊन जा म्हणाव, ही बाईक जरा रिपेअर करून आणून दे म्हणाव। तो करतोय, लोड घेऊ नको, तुला आज जॉबला नीट पोहोचणं महत्वाचं आहे वेळेवर। चल भिजू नको, चल लाव ही बाईक काढायला लाव आणि बस माग। बसा। हाँ मॅडम, आपण इथे का आलो आहोत? म्हणजे मला इथे का बोलावलं? कळल, समद कळल। बस तू अगोदर। नाही, ठीक आहे। ठीक आहे, बरं आमसने सांग, तुझा पगार किती? काय? तुझा पगार किती? मॅडम म्हणजे असं काय? आम्ही सांगतो तुला, आम्ही तुला 45,000 पगार देतोय। काटछाट करून 35,000 तुझ्या हातात येत असेल, बरोबर? हो बरोबर, पण तुम्ही का विचारत आहात? कळल, ते बी कळल। बस 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 दादा, इथेच इथेच। घे साईडला घे गाडी। घेतो घेतो। थँक्यू दादा। तुझी गाडी नीट करतो मी, जा। दादा खरंच नको, मी करून घेईन ना रिपेअर। लोड घेऊ नको रे, जा तू बिंदास, कामावर लवकर जा, वेळ करू नको, जा। थँक्यू थँक्यू। ऑफकोर्स। पोरी गरिबी आम्ही पाहिली आहे। आमची आई 4 घरची धुनी भांडी करायची, स्वयंपाकाची कामं करायची। आम्ही बी जायचो तिच्या मदतीला। ते समजा करून आम्ही शाळेला जायचो, तर शाळेतली पोरं चिडवायची आम्हासनी, म्हणायची आली धुनी भांडीवाली आली, धुनी भांडीवाली आली। आम्हाला लई वाईट वाटायचं, पण पोरं खिकी हसायची। मधल्या सुट्टीत आम्हासनी डबा आणून द्यायची, म्हणायची घे डबा धुवून दे आणि हे 4 आणे घे। आम्हाला लई वाईट वाटायचं। आम्ही जाऊन त्या बाथरूम मध्ये एक दिवस रडत होतो, तर त्यांनी बाहेरनं कडीच लावून घेतली। त्या वेळेला आम्हाला ते शिक्षण नाही, छळ वाटला, छळ। सोडून दिलं आम्ही ते शिक्षण। ओंक्या, पोरग तसं चांगला आहे हा। हो रे बाबा। तर ह्याच्या बाईकचा आणि बायकोचा हे दोन्ही विषय हार्ड आहेत, ते सोपे केले पाहिजे। हो चला चला आपण चला। सॉरी मॅडम,
आय एम सॉरी. तुमच्या बरोबर असं व्हायला नको होतं मॅडम. तू रडतेस कशा पायी? नाही, मी रडत नाहीये मॅडम, पण मला खूप वाईट वाटलं ऐकून तुमचं. खरंच असं नको होतं व्हायला तुमच्या बरोबर. अगे मास्तरीन, तू काय खुळीबिळी झाली की काय? हा, झालं ते, सोडलं आम्ही ते कवाच. जाऊ दे. पण मॅडम, एका लहान मुलीशी वर्गातली सगळी मुलं असं वागतायत तर शिक्षकांनी मध्ये पडायला हवं होतं ना. म्हणजे कुणीतरी त्या मुलीची बाजू घ्यायला हवी होती. ती पोरं मोठ्या घरातली होती. तेव्हाच आम्हाला कळलं पैशाची ताकद मोठी असते. अहो पण मॅडम, पैसा मोठा असतोय. जे लोक म्हणतात ना की पैशाने सुख विकत घेता येत नाही, त्यासनी आम्ही नेहमी म्हणतोय, आधी पैसा कमवा आणि मग ज्ञान जोडा. पैसा नसताना पाजळलेली अक्कल म्हणजे दात आणि नख तुटलेल्या सिंहाची डरकाळी आहे. कोणी बी विचारत नाही त्याला. मॅडम, म्हणून तुम्ही शिकला नाहीत का? हा, तुझी टेप अजून तिथंच अडकलेली आहे वय. मला खरंच फार वाईट वाटलं मॅडम. आम्हाला काही वाईट नाही वाटलं. जे झालं ते झालं. आज आम्ही जे काय आहोत ते त्या अनुभवामुळे आहोत. खरंय, आत्ता मला कळलं. काय कळलं? तुमचा स्टँड. म्हणजे मॅडम, भूतकाळात जाऊन जर एखादी गोष्ट, एखादा अनुभव बदलता आला असता ना, तर मी तुमचा अनुभव नक्की बदलला असता. तुमच्या बरोबर जे काही झालं ते फार क्रूर होतं. हो मास्तरीन बाई, आम्ही बाहेर पडलो त्यातून. चला आता आपण काय ते मुद्द्याचं बोलूया. येस येस, ऑफकोर्स. थँक्यू मॅडम. तुमच्यासाठी मी काय करू शकते मॅडम, ज्यानं तुमच्या मनावर झालेल्या आघाताचा परिणाम कमी होईल? ताईचं वागणं तुला तरी पटतंय काही? अगं, जीजू किती समजून घेतात तिला, तिच्यावर किती प्रेम करतात. त्या भुवनेश्वरी मॅडम येऊन सगळं सांगून गेल्या, तरीही ऐकतच नाही. असं का वागतीये ताई? तिचं तिच्या बरोबर. तिचं तिच्या बरोबर वगैरे सगळं ठीक आहे, पण ती वागतीये ते बरोबर आहे का नाही ते सांग आधी. इरा, तिचं बरोबर आहे की नाही हे तिला ठरवू दे. हे बघ, मला फक्त ताईचं लग्न व्हायला पाहिजे बस. का? कारण त्याशिवाय माझं लग्न होणार नाही. इरा, लग्न म्हणजे सगळं काही असतं का? त्या आघाताने आमासनी घडवलं. आता आमासनी त्याचं काय बी वाटत नाही. पण मॅडम, तुमचा पास्ट नाही, भविष्य महत्वाचं आहे. आमासनी आमचं भविष्य बदलायचं आहे. म्हणजे आमच्या मुलाचा जीव जडलाय तुझ्यावर, आणि आमासनी त्यांना मोकळं करायचं आहे. आणि त्यासाठी काय वाटल ती किंमत मोजायला तयार होत आम्ही. आज चेक आमचा ठसा आहे त्याच्यावर. तुला हवा तो आकडा टाक, तुझी मर्जी. हे घे आणि आमच्या मुलाच्या आयुष्यातून कायमची दूर हो. अगं आई, असं का बोलतेस तू? काय झालंय तुला? तुला काय झालंय इरा? हा, तू का अशी वागतेस मला सांग बरं. सारखी चिडचिड करत असतेस. नीट खायचं नाही, प्यायचं नाही, झोपायचं नाही. आणि काय ग, त्या निखिलची सारखी भांडण करत असतेस. काय सारखं भांडण? नेहमी आपलं त्याच्या मागे लागायचं. थोडी थांब इरा, थोडी मोकळीक दे त्याला. हे बघ आई, निखिल मला मुद्दामून टाळतो ह्याचा त्रास होतोय मला. याआधी सगळं चांगलं चाललं होतं, पण ताईचं लग्न मोडलं आणि माझ्या आयुष्याची घडी विस्कटली.
काही घडीबिडी नाही विस्कटलीये. अभ्यासावर फोकस कर, इंजिनिअरिंग पूर्ण कर. घडी विस्कटली म्हणे. सारखा स्ट्रेस घेऊ नकोस आणि आजारी पडू नकोस. हा हे घे, कपडे ठेव आत कपाटात. आपलं स्ट्रेस येतो आणि हे होतं आणि ते होतं. हा बोला. इरा भेटू शकतेस? आता इरा, कपडे ठेवले नाही. अगं सोनिया बोल ना. काय आज सबमिशन करायचंय? कोणी आहे का बाजूला? हो हो. अगं फोनवर नाही बोलता येणार मला. भेटून बोलूया. अहो सॉरी, मला नाही भेटता येणार. मला आई नाही पाठवणार बाहेर. कम ऑन इरा, तू काय लहान आहेस का आता? आई नाही म्हणाली म्हणून घराच्या बाहेर नाही पडायला. अगं लग्नाचं वय तुझं. थोडं घराच्या बाहेर पड, डोकं मोकळं होईल जरा. किती दिवस घरात बसणार आहेस? आणि हा बर ठीक आहे, मी कळवते तुम्हाला तसं. भेटच. थोड्या वेळात माझा लंच टाइम होणार आहे, तेव्हा भेटूस. ये कॉलेजच्या इकडे. अगं हे काय? ऐक ना, मला ना कॉलेजला जायचंय. मी जाऊन येते 1 तासात. आत्ता? हो, आज सबमिशनची लास्ट डेट आहे. जाऊन येते. अगं तुझी तब्येत ठीक नाहीये. अगं ठीक आहे आई. काय ठीक आहे? अशक्तपणा आहे तुझ्या अंगात. अगं आई, आता घरी बसून बसून वेळ लागायची पाळी आली आहे मला. जाऊ देत ना मला प्लीज. थांब, मी येते. ए प्लीज, तू काय तर माझ्या बरोबर कॉलेजला येणार आहेस? काय हरकत आहे? तब्येत नाहीये ठीक तुझी? नाही, मी जाते. 1 तासात येते. अगं इरा, काय ही मुलगी ऐकतच नाही. आवर 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 आवर. स्वप्नील, हो हो, किती वेळ लागेल दाद्या? अजून 5-10 मिनिटं लागतील. आवर आवर. परत काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे हा? नाही होणार सरकार. तू एकदा चालवून बघ, नंतर झाल्यावर. करतो मी, चेक करतो. हा बोल रे. हा दादा, मी इथे आलो होतो, पण माझी बाईक नाहीये इथे. अरे मीच घेऊन आलोय बाईक इकडे रिपेअर करायला. फुल रिपेअर करून घेतो. पण दादा फुल रिपेअरिंग नको, म्हणजे नाही परवडणार मला. अरे तू आहेस कुणीकडे सांग मला. लंच ब्रेक झाला होता म्हणून आपण जिथे बाईक लावली होती ना तिथे आलो मी. मग ये इकडे घेऊन जा बाईक. पण कुठे येऊ? तुला लोकेशन पाठवतो, ये इकडं. हा बर. झालं काय? हो हो. आकडा तुझा, मर्जी आमची. जास्त काय करायचं नाही. फक्त अधिपतींच्या आयुष्यातून दूर व्हायचं, त्यांना अंतर द्यायचं, त्यांना थोडस दुखावायचं, बस. बाकी समजा आम्ही बघतो. मॅडम, हे काय आहे सगळं? काय बोलताय तुम्ही? हे पैसे वगैरे काय आहे? आमच्या पोराला मोकळं करण्याची किंमत आहे ही. पण मॅडम, तुमचा मुलगा मोकळाच आहे. तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये आमच्यात. आम्हाला काय वाटतंय हे तुला काय ठाव? बरोबर आहे, मला नाही माहित मॅडम. पण तुम्ही एवढे पैसे देताय ह्याचा अर्थ ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आमच्यासाठी आमचा मुलगा महत्वाचा आहे. तू त्यांना सोड. पण त्यांना बंधन नाहीच आहे मॅडम कुठलं.
जे काय आहे ते. मैत्री आहे मॅडम, फक्त मैत्री आहे. शुद्ध, निखळ, पवित्र मैत्री. तीच सोड. मॅडम, माझी मैत्री माझं नातं, आणि मी माझं नातं विकायला काढलेलं नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असते पोरी. गोष्टीची? हो मॅडम, मी गोष्ट नाहीये, मी एक माणूस आहे, हाडा मांसाचा, तत्वांचा, विचारांचा. हाच माणूस आमच्या पोराच्या आयुष्याचं आणि भविष्याचं वाटोळ करू लागलाय, आणि ते आम्हास ती चालणार नाही. मी असं काही केलं नाहीये मॅडम, खरंच. तू त्यांचं भविष्य आणि सुख याच्यामध्ये उभी आहेस. त्यांचं लग्न तुझ्यामुळे होत नाही. पण मॅडम, माझ्या मनात असं काहीही नाहीये. पण त्यांच्या मनात हाय. तुला कळत नाही काय? त्यांच्या डोळ्यात, बोलण्यात, वागण्यात कळतंय की त्यांचा तुझ्यावर जीव जडला आहे. ओके एकदम. ए मध्ये बंद पडणार नाही ना आता? अहो नाही सरकार, नाही बंद पडणार. हा, किती झाले सांग पडते? 7,800. 700-800. हो. तर मोजून बघ एकदा, कमी असतील तर सांग मला, पण मला वाटतं आहेच सगळे त्याच्यात. हा हो सरकार. बघ चला, चावी काय करू? बरोबर एकदम टाइमात आला. जरा कमी नाही, जरा जास्त नाही. हे घे ही राणी. ओके झाले आता. राणी? गाडी रे. सगळे पाठ बदललेत. किती झाले? काय लय नाही, काय किती 400-500 लागले काहीतरी. कसं शक्य आहे? म्हणजे मला तर 7-8 हजार सांगितले होते. हा अरे काय जास्त बिघाड झाला नव्हता, जरा काहीतरी वायरिंग दिलं झालं तो वाटतं. झालं 400-500 मध्ये झालं. काय घ्या? हो, जराचाच होता. सरकार, 7,800 झाले. तुम्ही 9,000 दिलेत मला. कोण तू? अहो काही सरकार, मेकॅनिक मी. कोण मेकॅनिक? अहो सरकार, आता तुमची बाईक व्यवस्थित केली ना. आपल्याकडे बाईक बी नाही, बायको बी नाही, आपल्याकडे सायकल आहे फक्त. कोण आहेस तू? अहो काय सरकार, चेष्टा करायला का गरीबाची? हा, अहो बाईक तुमची व्यवस्थित केली. हे घ्या, वरचे पैसे घ्या. हे घ्या. दादा, 7,800 झालेत. तुम्ही तर 500 म्हणालात फक्त. अरे काय तुला पण का नाही, काय आत्ताच तू. जाऊ दे, जा. सगळा इचका केलास, जा तू. जा, कार्यकर्त्यासनी कुठे न्यायची सोय नाही. जा. अहो पण सरकार, तुला काय तेवढे आता 1200 जड होत होते. जा की जा. अहो पण एवढी टिप. ए ओंक्या, याला घेऊन जा बाबा. बघतो मी. अरे मी तुला समजवता. खरंच एवढं खर्च आलाय, पण मी करेन परत थोडे करून. काय परत बिरत करू नको, ग बस. असं कसं दादा? माझ्या बाईकचा खर्च तुम्ही का करणार ना? दादा म्हणतोस नव, मग ग बस. पण मी करेन थोडे करून माझ्या पगारातून. अरे पैसे नको निखिल. असं कसं दादा? मास्तरीन बाई आहेत की नाही? म्हणजे अक्षराताई. त्यांनी मागे एकदा माझी सायकल रिपेअर करून दिली ती. काय त्या सायकलचा झालता चुराडा, ते मला नंतर कळलं. पण त्यांनी एवढी भारी रिपेअर करून दिली ती, त्याचं फार रुपडं बदलून टाकलं होतं त्यांनी. पण एक पैसा घेतला नाही माझ्याकडनं. एवढं मोठं मन आहे त्यांचं. सांगायचा मुद्दा हो की भावनांचं मोल होत नाही बाबा. सगळं काय पैशात मोजता येत नसते. पण दादा, मी असं नाही करू शकत. दादा, मला परतफेड करावी लागेल. पैशात नको करू. मग कशात करू? म्हणजे अगदी मोबदला म्हणूनच नाही, पण जर तुला एवढंच माझ्यासाठी काय करायचं आहे ना, तर एक करशील काय? हो दादा, तुम्ही सांगा ना, मी करेन. मास्तरीन बाईसनी भेट, बोल एकदा त्यांच्या संग. तुझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत का नाही त्या? त्यांचं म्हणणं काय ऐकून तर घे एकदा. समजून घे. अरे लई साधी माणसं आहेत ती निखिल. मी परत तुला तेच सांगतो, निर्णय शेवटी तुम्हालाच घ्यायचा आहे, तुला आणि इराताईला. पण बोलणं टाकू नको रे. काय माणसं तोडू नको, नाकी तोडू नकोस. मी परत तुला तेच सांगतो. आणि मास्तरीन बाईसनी दुखवू नकोस निखिल. तुला सांगतो, 1,00,000 चांगली माणसं जोडली असतील देवानं, तेव्हा एक मास्तरीन बाई बांधल्या. ठीक आहे दादा,
मी बोलतो अक्षराताईशी. आमच्या पोराचे हाल होऊ लागलेत. तू आम्हास ती सून म्हणून चालणार नाही हे चांगलंच ठाव आहे त्यासनी. पण तरी बी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार करणं जमन झालंय बघ त्यांना. आम्ही त्यांना तुझा हात धरू देणार नाही. आणि तू काय त्यांची पाठ सोडणार नाहीस. आई म्हणून काय करायचं आम्ही आता? आमच्या पोराच्या डोसक्यात गेलेली प्रेमाची नशा उतरली पाहिजे. त्यात आमचा फायदा आहे आणि आमचा फायदा करण्यात तुझा बी काहीतरी फायदा व्हावा म्हणून तुला सांगतोय. घे पैसे, जा घरी. घरी येणाऱ्या लक्ष्मीला कधी बी नाही म्हणू नये. वास्तू तथास्तू म्हणते. आणि माणसं येतील ना येतील पोरी, पण पैसा नक्की कामाला येतो. घे.